काहीशा निद्रिस्त अवस्थेतील संभ्रमाच्या आणि जातीच्या राजकारणाच्या कोहऱ्यात अडकलेला आजचा हा समाज जागा कसा होईल, त्यांना वाट कोण दाखवेल, असा प्रश्न तुमच्याप्रमाणे आम्हालाही पडला आहे. आणि आज आपल्याला याचं उत्तर अपेक्षित आहे. त्याचे आपले ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याकडून. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपणाला देतो आहे. भाऊ तोरसेकर अत्यंत निर्भीड, स्पष्ट आणि परखड मत मांडणारं एक वादळी व्यक्तिमत्व. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईच्या गळ्यातील ताईत आणि त्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला हा शब्द सम्राट. मूळचे स्थापत्यशास्त्राचेही विद्यार्थी, पण विद्यार्थी दशेत चळवळीत पडल्याने लिहायला लागले ते कायम लिहितच राहिले आहेत. 1962मध्ये आचार्य अत्रेंच्या दैनिक मराठामध्ये त्यांनी पूर्णवेळ पत्रकार म्हणून काम सुरू केलं. इथंच खरं पत्रकारिकेचं संस्कार त्यांच्यावर झाले आणि सडेतोडपणाने घणघणाती प्रहार करणारी लिखाणातली आक्रमकताही त्यांना इथूनच मिळाली. तब्बल एक दशक म्हणजे 10 वर्ष त्यांनी अनेक वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून नोकऱ्या केल्या आणि 1978मध्ये मुक्त पत्रकारिता सुरू केली. अनेक दैनिकं आणि साप्ताहिकात लिहितानाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून 4 वर्ष काम पाहिलं. पुण्यनगरीतील उलट तपासणी या स्तंभलेखनाचे काम सलग 2.5 वर्ष त्यांनी केलं. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला वाचक वर्ग निर्माण केला. गेल्या 5 वर्षात काही तरुणांच्या माध्यमातून फक्त शाईचं पेन वापरून लिहिणाऱ्या या माणसानं स्वतःला आमूलाग्र बदलवत सोशल मीडियावर लिखाण सुरू केलं आणि अल्पावधीतच त्यांचे लाखो चाहते या आणि फॉलोअर्स तयार झाले. तळागाळातील जनसामान्यांपर्यंत त्यांना या माध्यमानं पोचवलं. त्याचं उदाहरण म्हणजे त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगला 82 लाख लोकांनी भेट देऊन तो वाचलेला आहे. चौकटीमध्ये स्थान पाहिजे म्हणून ढोंग रचून अगतिक होणारा मी नव्हे असं म्हणत त्यांनी सामाजिक व राजकीय विश्लेषणात्मक लिखाणाला प्राधान्य दिलं. तेच आपल्यासारख्या सामान्य लोकांना भावलं. आजपर्यंत जवळपास 10,000 लेख त्यांनी लिहिलेले असून त्यांच्या काही लेखांचे संग्रहही पुस्तक रूपानं प्रकाशित झाले आहेत. विचार स्वातंत्र्य पाहिजे असं म्हणत केवळ विरोधाला विरोध म्हणून विसंगती निर्माण करणाऱ्या वर्गाला देखील योग्य मार्ग दाखवणाऱ्या धगधगत्या आणि ज्वलंत लेखनामागं तब्बल 48 वर्षाची तपस्याच या कर्मयोगाची आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कोरीपाटी, उठ वेड्या तोड बेड्या, मोदीच का, कोंबडी झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट इत्यादी काही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. मुलींच्या कोवळ्या वयातील संगोपनाचे वैयक्तिक अनुभवावरचे एक पुस्तकही त्यांनी अत्यंत सृजनशील आणि हळवेपणानं लिहिलं आहे. याचीही नोंद प्रेक्षकांनी घ्यावी. आज कुठेही संपादक नसूनसुद्धा दररोज 3 ते 4 अग्रलेख नियमितपणे ते लिहित असतातच. हुजरेगिरीच्या लाचार पत्रकारांच्या गर्दीत आपलं वेगळंपण सिद्ध करत, नावातलं माणुसकीचं भाऊपण जपत, वैचारिक झणझणीत अंजन डोळ्यात घालून तुम्हा आम्हाला रस्ता दाखवणारे मार्गदर्शक व पत्रकारिकेतला एक दीपस्तंभ असलेल्या या भाऊ नावाच्या दादा माणसाला मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो. सुधाकरराव जोशी, अध्यक्ष उदगीरकर आणि उपस्थित मित्रांनो, आजच्या अध्यक्षांनी त्यांची व्यथा योग्य रीतीने मांडली की सभाशास्त्रानुसार सगळ्यांचं भाषण झाल्यानंतर अध्यक्षांनी बोलायचं असतं, पण परिस्थिती आणि काळ बदललेला आहे.
आजकाल अध्यक्ष होणं हे फार डेंजरस झालेलं आहे. मग ते लोकसभेचे अध्यक्ष असोत, राज्यसभेचे असोत किंवा काँग्रेसचे असोत. काहींची तारांबळ उडते, काही हास्यास्पद होतात. त्यामुळे ती अवस्था होऊ नये म्हणून कदाचित इथल्या लोकांनी आधी तुम्हाला लगे अध्यक्ष. गंमत अशी आहे की अध्यक्ष ह्या पदाला शोभणारा माणूस लागतो हे गेल्या काही वर्षात आपण विसरून गेलो आहे. त्यामुळे आजच्या आयोजकांनी कदाचित आपला अध्यक्ष जपला असेल तर ते शास्त्र बदललं असं मी म्हणणार नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. एक गोष्ट सांगून मी सुरुवात करीन. एक राजा असतो, तो शिकारीला जातो आणि कुठेतरी त्याला हरण दिसतो. तो दौडत त्याच्या मागे जातो घोड्यावरून आणि एक ठराविक ठिकाणी तो निबिड अरण्यात अशा येतो की त्याला समोरचं दृश्य बघून तो शिकार विसरून जातो. तिथे 2 शिपाई दिसतात त्याला, चांगले तलवार खांद्यावर घालून पहारा दिल्यासारखे गस्त करीत असतात. त्याला गंमत वाटते की ते काय करताय त्या अरण्यामध्ये. तो थोडा वेळ बघतो, वाट बघतो आणि तो ते थोडा एक अर्धा तास चालतं त्यांचं. मग उठतात, बसतात, तंबाखू चोळतात, तंबाखूचा बार भरतात, परत उठतात, तलवारी खांद्यावर टाकून गस्त करायला लागतात. परत अर्धा पाऊण तास जातो. मग त्यांचा लंच अवर होतो. मग ते लंच अवर झाल्यानंतर शिदोरी काय भाजी भाकरी आणलेली असतात ते खातात, थोडी डुलकी घेतात, परत उठतात, परत तलवार करून चालू आहे. 4-5 तास जाते. राजाला कळत नाही की हे लोक करतायत काय. शेवटी 4-5 तास गेल्यानंतर राजा त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो, बाबांनो तुम्ही इथे करता काय. ते लगेच पहिला मुजरा करतात आणि म्हणतात, महाराजा मी इथे ड्युटी करतो. तर म्हणून कसली ड्युटी आहे. म्हणून माहिती नाही, गस्त करायची ही ड्युटी आहे. अरे पण कशाला. ते म्हणतात माहिती नाही आम्हाला. राजा हैराण होतो, म्हणतो तुम्हाला पगार वगैरे मिळतो का. महाराज मुजरा गेला ना तुमच्याकडून तर पगार मिळतो. आता राजा हैराण होतो, आपण पगार देतो ह्यांना आणि हे का गस्त करतात आपल्याला माहीत नाही. हे पगार घेतात, गस्त करतात, त्यांना माहिती नाही. राजा हैराण होतो. मला कधीपासून पगार मिळतो रे, कधीपासून गस्त करताय. हे म्हणाला आमच्या आजोबापासून चालू आहे. आमचे आजोबा कष्ट करायचे, मग आमचा बाप करायचा, आता आम्ही करतो म्हणून वारसा हक्काने चालू आहे. राजा आणखीन हैराण होतो. 3 पिढ्या आणि कशाला त्याला माहीत नाही, कशाला आपल्याला माहीत नाही. राजा शिकार सोडतो, परत येतो आणि दरबार भरवतो. प्रधानाला माहीत नाही, कोतवालाला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही अशाची मीड अरण्यात कुठेतरी 2 शिपाई पहारा करतात. प्रधानाला राजा विचारतो, आता करायचं काय. तो म्हणतो, आपण चौकशी समितीनं आयोग नेमू. आयोग नेमतात. त्याला सगळं दप्तरखाना उघडून देतात. 1 आठवड्याने त्याचा अहवाल येतो. तो अहवाल वाचून राजा हैराण होतो की आपल्या आजोबापासून चालू आहे. आणि आजोबापासून कशाला चालू आहे त्याची कारण मीमांसा आलेली असते. तर यांच्या आजोबा जेव्हा राजा होता, तरुण होता, तेव्हा त्याची राणी सुंदर गोंडस देखणी, तिला डोहाळे लागलेले असतात. आता राणीचे डोहाळे नाही कोणी म्हणायचे तर त्या राणीला लहर येते की शिकार करायचे. आता तो आजोबा राजा घाबरतो की तिकडे कोल्या कुत्र्यांनी, वाघांनी, सिंहांनीला फाडून खाल्ली तर काय होईल. तो नाही म्हणतो तर ती ऐकत नाही. मग तो प्रधानाला म्हणतो काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. प्रधान म्हणतो काळजी करू नका, आपण तिकडे सिक्युरिटी लावून टाकू. आणि 2 शिपाई पाठवून दिले. जेव्हा राणी येईल तिला काय होता कामा नये. ते शिपाई गेले, तिथे पहारा करायला लागले. राणी गेली, तिने मच्छर मारला का उंदीर मारला कोणाला माहिती. ते आली परत, तिकडे पहारा चालू होता. हळूहळू राणीचे दिवस भरले. तिला गोंडस राजपुत्र झाला. हत्तीवरून साखर वाटली. राज्यात आनंदोत्सव झाला. तिकडे पहारा चालू होता. लक्षात ठेवा, पहारा बंद नाही झाला, सिक्युरिटी चालू होती. होता होता त्या सुंदर राजपुत्र तरुण झाला, वयात आला, त्याचं लग्न झालं, त्याच्या राणीला दिवस गेले, पहारा चालू होता. आता त्या राणीला राजपुत्र झाला, तोही मोठा होऊन राजा झाला, शिकारीला गेला तरी पहारा चालू होता. नातू राजा झाला. आजीला डोहाळे लागले म्हणून पहारा चालू होता, तो चालूच होता.
नातू राजा झाला तरी पहारा चालू आहे आणि तेव्हा आयोग बसतो. ही एक गमतीशीर गोष्ट आहे. 70 वर्षात काय झालं, आता तो पणतू पण राजा व्हायला निघालाय. आणि मोठे मोठे विद्वान तो पणतू कसा बरोबर राज्य चालविल हे पण सांगतायत. पहारा चालू आहे, त्याला सरकार म्हणतात, त्याला कारभार म्हणतात. ही ज्या देशाची अवस्था आहे त्यातून त्याला बाहेर काढणं सोपं नसतं मित्रांनो, भयंकर असतं हे सगळं. कशासाठी काय चाललंय याचा थांग पत्ता नाही. हा पंतप्रधान आल्यानंतर काय बदललं म्हणून विचारतात. त्यानं म्हटलं बदल करण्याइतकी तुमची नजर टिकली आहे का, तुमची बुद्धी शाबूत आहे का, ह्याचा पहिला विचार करा. काय झालं 4 वर्षात, काय झालं असं विचारतात. अरे 4 वर्षांमध्ये असले 1300 शिपाई ड्युटीवरून बाजूला गेले ना. 1300 कायदे मोदी सरकार आल्यापासून रद्दबातल झाले, जे काही उपयोगाचे नव्हते. ते फक्त अडवणूक करून पैसे खाण्यासाठी वापरले जात होते. असे 1300 कायदे मोदी सरकारने रद्दबातल केले. त्यातले काही काही कायदे किती विनोदी आहेत. गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना ते कच्छच्या रानात अगदी सीमेपर्यंत कुठच्या तरी कार्यक्रमाला गेले होते आणि मग त्या शाळेचं ध्वजवंदन वगैरे काय ते केलं. आणि गंमत म्हणून त्यांनी त्या शाळकरी मुलांना विचारलं की मी मुख्यमंत्री आहे, मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, मुलांनो तुम्हाला काय पाहिजे सांगा. तर आधी मुलं गांगरलेली होती, कोण आहे काय कर. एका धाडसी मुलाने त्यातलं सांगितलं की आम्हाला गॅसचा फुगा पाहिजे. मोदी हैराण झाले, गॅसचा फुगा काय मागतात. मुलं मुख्यमंत्र्याकडे मागून मागून काय म्हणतात, गॅसचा फुगा. त्यांनी त्या शाळेच्या मास्तरनं बोलून विचारलं हे काय म्हणून गॅसचा फुगा का मागतात. म्हणून गॅसच्या फुग्याला इथे बंदी आहे. मोदी आणखीन हैराण झाले. मग त्यांनी तिथे ड्युटीवर असलेला जो डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस होता त्याला बोलवलं आणि म्हणलं हे काय म्हणे मुलं म्हणतात गॅसचा फुगा इथे बंदी आहे. तो म्हणा हो बंदी आहे. आता मोदी आणखीन हैराण झाले, गॅसच्या फुग्याला का बंदी आहे. तो DSP म्हणाला माहीत नाही पण कायदा आहे त्यामुळे आम्ही ती कठोरपणे लागू करतो. मोदी आले मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी पहिले मंत्रालयात बोलून चीफ सेक्रेटरीला बोलवून हे काय नाटक म्हणे मुलांना गॅसच्या फुगा देऊ शकत नाही आपण, काय प्रॉब्लेम. तुम्हाला 2-4 दिवस मला तो शोधून काढावं लागेल. नातवाची गोष्ट तुम्हाला गंमत वाटली होती ना, नातवाची गोष्ट तुम्हाला गंमत वाटली, हसलात तुम्ही. हा नातू आहे. 2-3 दिवसाने चीफ सेक्रेटरीने सांगितलं की दुसरं महायुद्ध चालू असताना जे फुग्याने एकमेकाला हेरगिरीसाठी मेसेज पाठवले जायचे त्याच्यासाठी गॅसचा फुगा वापरायचा म्हणून तेव्हा घातलेली बंदी आज पण चालू आहे. किती वर्ष गेली, 70 वर्ष गेली. तो कायदा 70 वर्षात कोणाला बंद करावा असा वाटला नाही, चालू होतं. आणि पणतूपणाला तर त्याला पंतप्रधान करा म्हणतात. काय चाललंय सांगू, काय चाललंय. कारभार कसा चालतो, कशाला चालवायचा याचा थांग पत्ता नसलेले जेव्हा आपल्यावर राज्य करतात ते आपल्याला कळत नाही काय चाललंय. मग मध्ये फुले शाहू आंबेडकर आणले जातात, संविधान बचाव आणलं जातं. संविधान काय काय माहिती होणार. हे बोलणाऱ्यांना कोणालाही संविधान माहीत नसतं, त्यांना आंबेडकर पण माहीत नसतात. मित्रांनो, मी दलित पॅन्थरच्या स्थापनेतला एक कार्यकर्ता आहे. नामदेव ढसाळा माझा चांगला मित्र होता, राजा ढाले वगैरे. आम्ही त्यावेळेला जी दलित चळवळ उभी करायचा प्रयत्न केला त्यातला पहिला जाहीरनामा आहे जो जो गरीब तो तो दलित. मी त्यातला एक आहे. हे असे 1300 कायदे मोदींनी रद्द केले, ते कशालाही माहीत नव्हतं. इथे आता हा तर शिक्षणाचा हब आहे. मला सांगा 10वीत मुलं पास झाली, 12वीत पास झाली की त्यांना ॲडमिशन घ्यायची तर तिथे एवढ्या ह्याच्या झेरॉक्स करा आणि अटेस्ट करून आणा. बरोबर आहे. कशासाठी अटेस्ट करायचं. मग कोणतरी एक नोटरी नेमलेला असतो त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था. तो काय करतो, तुम्ही आणता ते झेरॉक्सवर ठप्पे मारलेले असतात, सही करतो, काढा 500 रुपये. हे अटेस्ट करण्याची गरज काढून टाकली मोदीने. हे झालं नाही, हे दिसत नाही लोकांना. मग दिसणार काय, दिसणार कसं. दुपारी बोलताना मी ज्यांना माझ्याबरोबर होते त्यांना बोललो
की तुम्ही बघता कसं याला महत्त्व असतं. तुम्ही जेव्हा रस्त्याने फिरताय, आत्ता इथे बसलाय, तुम्हाला दिसत सगळं असतं, तुम्ही बघता किती. दिसत असतं म्हणून बघितलं जात नाही. डोळे सगळं दाखवतात, मेंदू बघतो किती. मेंदू बघत असतो आणि मेंदू सिलेक्टिव्ह असतो, निवडक असतो. तो सगळं नाही बघत. हा प्रयोग कधीतरी करून बघा की तुम्ही इथून कुठे निलंग्याला जाल किंवा आणखी नांदेडला जाल, बसने जाताय, ट्रेनने जाताय, तिथे सगळं कॅमेरासारखं तुम्हाला दिसलेलं असतं. सहज बसा आणि आपण काय काय बघितलं. लाल रंगाचे शर्ट किती होते, टोपी घातलेले किती होते, केस पिकलेले किती होते. आठवून बघा, काही आठवणार नाही, काही आठवणार नाही. पण त्याच प्रवासामध्ये तुमच्या परिचयाची एखादी स्त्री तिचा भाऊ नवरा वगैरे नसलेल्या कोणाशी तरी बोलताना दिसली तर ती काय बोलते हे ऐकण्याकडे आपले कान असतात. ऐकू येत नसतं ते असतं. का? तुमचं कुतूहल तिथे असतं. ते किती अंतरावर आहे तरी डोळे अधिक असं करून बघायचा प्रयत्न करतात. बघणं आणि दिसणं यातला हा फरक आहे. अर्थात एवढं झाल्यानंतर सुद्धा मेंदू सगळं बघतो असं नाही. बघतो ते त्याला समजतं असं नसतं. प्रतिमा या खूप मोठं काम करतात. एक छान कार्यक्रम मी त्या डिस्कवरी चॅनेलवर बघितला की त्याने असे समोर तुमच्यासारखे असे कोणी आपले आलेत, या गावातले आलेत असं नाही. त्यांनी मिलिटरीचा एक जनरल, एक न्यायाधीश, एक प्राध्यापक, शास्त्रज्ञ अशी 5 प्रख्यात माणसं समोर बसवली होती आणि त्यांच्यासमोर स्क्रीनवर 4 पुरुषांचे फोटो दाखवले आणि त्या प्रत्येकाखाली एक एक नंबर होता आणि त्यांना कागद दिलेला होता. या 4 फोटो पुरुषांचे बघता यातला तुम्हाला प्रभावी करणारा चेहरा किती नंबरचा आहे तेवढा फक्त नोंद करा. मग त्या त्यांच्याकडून चिठ्ठ्या घेतल्या आणि मग तसेच त्यांनी त्या स्क्रीनवर 4 महिलांचे फोटो दाखवले. म्हणाले आता तुम्हाला यातलं कोण इम्प्रेस करतं तेही एका कागदावर लिहून परत द्या. मग ते गोळा केल्यानंतर त्या माणसाने सांगितलं, जो तिथे प्रात्यक्षिक दाखवत होता, तो म्हणाला तुमच्यापैकी प्रत्येकाला खात्री आहे की यातून तुम्ही निवडलेली निवड तुमचीच आहे. तर ते लगेच बुद्धिमान विचारवंत असतात त्यांना असं विचारायला आवडत नाही. ते म्हणाले आम्ही काय आलतू फालतू लोक आहोत का म्हणाले. हा मुद्दाम त्यांना प्रश्न विचारला आणि ते लोक डिस्टर्ब झाले की तुम्ही काय, आम्ही काय आलतू फालतू लोक आहोत का, तुम्ही आम्हाला असा प्रश्न कसा विचारता, आम्हाला काय बुद्धी नाही का. तरी त्याने परत विचारलं, खात्रीपूर्वक सांगा तुम्ही केलेली जी निवड आहे तुम्हाला प्रभावित करणाऱ्या समोरच्या चेहरा आणि व्यक्तिमत्वाची, ती तुमची निवड आहे की मी तुमच्या माथी मारली. ते म्हणाले काय हा प्रश्नच गैर लागू आहे म्हणे, आम्ही सामान्य माणसं नाही आहोत. मग तो म्हणाला आता बघा तुमच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत आणि यातला हा अमुक अमुक चेहरा आहे पुरुषांचा, यातला हा एक पुरुष सोडून तुम्ही उरलेल्या 3 पैकी निवड केलेली आहे. असू दे, पण तुम्ही एक पुरुष मात्र नक्की निवडलेला नाही 4 पैकी. आता तुम्हाला यातली गंमत दाखवतो. आणि त्यांनी त्यातली गंमत दाखवली. त्यातला जो न निवडलेला पुरुष होता तो त्याचा ओरिजिनल फोटो होता त्या माणसाचा आणि उरलेले जे 3 फोटो होते ते एकाच व्यक्तीचे केशभूषा वगैरे वगैरे बदलून मांडलेले होते. त्यांनी त्या 3 पैकी एक निवडला होता पण ज्याचा ओरिजिनल होता तो निवडला नव्हता. आणि मग तो म्हणाला की मी तुमच्यासमोर पेश अशा रीतीने केलं की ह्यातलं काहीतरी आवडलं, त्यातलं काहीतरी आवडलं आणि मग त्यातलं कॉमन म्हणून तुम्ही त्या 3 पैकीच एक निवडलात, पण तो एकच माणूस आहे आणि ज्याचा ओरिजिनल आहे तो तुम्ही निवडला नाहीत. आणि तेच तुम्हाला स्त्रियांच्या फोटोबद्दल दिसेल की ज्या स्त्रीचा ओरिजिनल फोटो आहे तो तुम्ही निवडला नाही. मग तुम्ही असं का केलं, तर मी तुमच्यावर 3 फोटो एकाच माणसाचे वेगवेगळ्या पद्धतीने मारा करून तुमची निवड मी ठरवली की तुम्ही या 3 पैकीच एक निवडावं. याला आपण बघितल्यानंतर सुद्धा जी गफलत होते ती यातून तुम्हाला कळेल आणि आपल्या जगण्यात तुम्हाला हे सातत्याने दिसेल
की आपण किती सहजगत्या कशाच्या तरी आहारी जातो. टी व्हीवरची जाहिरात तुम्ही बघता, आपल्या घरातच आता जाहिराती आलेल्या आहेत टी व्हीच्या. तो एक माणूस येतो, तो असा पॅन्टला पट्टे असलेला, तो असा असा करत बच्चा लोक हट जाओ म्हणतो, आणि त्याच्या त्या टेम्पोमध्ये मोठा टी व्ही आणलेला असतो, आणि मग तो घेऊन येतो, आणि मग ती सगळी पोरं वरात येते घरात, तो टी व्ही लावतो अमुक तमुक, आणि मग तो दुसरा एकदम म्हणतो अरे इसमें HD नहीं है, फिर तो हे डब्बा आहे. मग ती पोरं नाचायला लागतात, अंकल का टी व्ही डब्बा. टी व्ही हा कशासाठी हो? बघण्यासाठी, आणि त्याच्यातून जे हवं ते दिसत असेल तर तो HD कशाला पाहिजे? तो 56 की 58 आणि 60-50 इंची कशाला पाहिजे? पण हे अशा रीतीने तुमच्या माथी मारलं जातं की आपल्याला उगाचच आपल्याकडे तो नाही म्हणजे कमीपणा वाटायला लागतो. तुमच्या मनात एक न्यूनगंड निर्माण केला जातो की हा टी व्ही नाही तर आपण दरिद्री आहोत. घरातली मुलं जी असतात ते तुमच्या बोकांडी बसायला लागतात की आपल्याकडे पण तसला पाहिजे. कशाला पाहिजे याचं उत्तर कोणाकडे नाही आहे. कसं मार्केटिंग तुमच्या माथी मारलं जातं तुम्हाला कळत नाही. हे जाहिरात तंत्र आहे. हे समाजमन कंट्रोल करायचे. आता सगळे ओरडत आहेत त्या केम्ब्रिज ॲनालिटिकाबद्दल, पण हा बाकीचा प्रकार काय? किती सहजगत्या स्लोली तुमच्या गोष्टी अशा मनात मारल्या जातात की तुम्हाला त्याचा थांग पत्ता लागत नाही की हे आपण का बोललो आहे, हे आपण का करतो आहे, हे आपण का स्वीकारलं आहे, हे आपण का निवडलं आहे, आपल्याला माहिती नसतं. इतक्या सहजगत्या तुमच्या माथी गोष्टी मारल्या जात असतात आणि तुम्ही स्वतःचा विचार करू दिला जात नाही तुम्हाला. मी अमेरिकेत असताना 99 साली गेलो होतो आणि तिथे माझा जो मित्र होता त्याने मला त्या शिकागोच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी फिरवलं. दर शनिवार रविवार तुम्हाला घेऊन जायचं इकडे तिकडे. हळूहळू माझ्या लक्षात यायला म्हटलं राजा तू कशाला आणतो इकडे रोज? नाही हे बघ ना कसं इथे छान आहे. म्हटलं काय छान आहे? म्हटलं काल गेल्या वेळेला गेलो तिथे पण त्या बोटी घेऊनच ते फिरत होते ना, इथे पण बोटी घेऊन फिरत आहेत. नाही पण तो बीच वेगळा होता, हा बीच वेगळा आहे. म्हणजे काय म्हटलं? तिथे षटकोनी फिरत होते, इथे चौकोनी फिरत आहेत. बाकी तसेच उघडे आणि काय ते अर्धवट कपड्यातले आहेत. तिथे डोकं चाललं नाही. मग 2 दिवसांनी मी त्याच्या घरी आलेली पत्र जे असायची थप्पीच्या थप्पी ती फाडून बघितलं तर एक कुठच्या तरी NGOचं आलं होतं. केनेडींची नात असलेली एक मुलगी तो NGOचं आलं होतं आणि त्यात की हा एक कुठला तरी कोल्ह्याचं जात आहे आणि ही आता दुर्मिळ होत चालली, ही वाचवली पाहिजे. सो यू पे $100. बरं ठीक आहे. पुढे तो काय म्हणतो म्हणजे त्यांनी उत्तराने सगळे तयार केले. आपण टिकमार्क करायचा. नो आय डोंट वॉन्ट टू सेव्ह धिस अमुक काय वुल्फ. ओके देन सेव्ह धिस काय आणखीन दुसरं काहीतरी. त्याच्यासाठी $25 द्या. नाही तर मग काहीच नाही तर म्हणून अमुक कुठची माशी आहे ती वाचवायला $10 द्या. आणि मला काही चॉईस आहे की नाही? मला हे वाचवायचं आहे का? जाहिराती आपण बघतो किंवा 10,000 ताबडतोब वाचवा म्हणजे 25,000 खर्च करा. ते 35,000 ही किंमत त्यांनीच ठरवली. आता तो 25ला देणार आहे तोच ठरवतो. किती सहजगत्या आपण 10,000 वाचवायला जाऊन 25,000 खर्च करतो. आपला माइंडसेट कसा मॅन्युप्युलेट केला जातो, आपल्या नकळत केला जातो. मला गंमत वाटते म्हणजे तो मोबाईल म्हणजे 25 वर्ष मागे गेलो, 1990मध्ये गेलो तर ह्या खेड्यापाड्यापर्यंत कुठेही फोन नव्हते. मग लोक काय मेली होती का? आज प्रत्येकाच्या म्हणजे मुंबईत त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बघितलं तर 25 माणसं असतात आणि त्यातली 22 फोनवरच बोलत असतात, समोरशी बोलतच नसतात. आणि आपण ऐकतो काय की ह्या सगळ्या संशोधन आणि उपकरणांनी जग जवळ आणलं. माणसं दूर गेली त्याचं काय? रविवार सुट्टीच्या दिवशी एकमेकांकडे नातेवाईकांकडे जायचे लोक बंद झाले. फोनवर आपण रोज बोलतो. आपल्याला भावंडांना, आईला, बापाला, मुलांना, भाच्यांना भेटायची गरजच उरली नाही. मग जवळ आलं जग, माणसं दूर गेली. कसं होत गेलं हे सगळं? हे तुमच्या माथी कसं मारलं जातं? मी इथे परशुराम जयंतीनिमित्त आलो आहे. मी परशुरामाच्या भूमीतला, मी कोकणातला आहे.
आज सगळ्यात पहिला ब्राह्मण असा असतो की मी जात मानत नाही सांगणारा पहिला ब्राह्मण असतो. मी त्याला कशाला ब्राह्मण असायची लाज वाटते मला कळत नाही. नाही नाही म्हणजे मी तसं जातीचा अभिमान वगैरे काय पाळत नाही, आमच्यात तसं नसतं. हे कशाला बोलतात मला कळत नाही अजून. का तुला तू ज्या जातीत जन्माला आला त्याची लाज का वाटावी? तर तो टी व्हीची जी लाज वाटते तीच इथे आहे. गेल्या 40-50 वर्षामध्ये तुमच्या माथी जे मारलेलं आहे त्याने तुम्हाला पहिला न्यूनगंड तुमच्यात निर्माण केला आहे की आपण ब्राह्मण आहोत. ते उघडपणे का सांगायचं? पॅन्थरच्या काळात बैठकी व्हायच्या तेव्हा माझी मुंज झालेली नसून माझ्या गळ्यात जानवं होतं. त्याचं कारण फक्त नामदेव ढसाळला माहिती होतं, कारण मी मराठात होतो आणि माझी ती लॉकरची चावी 3दा हरवली, त्याचे बनवायला पैसे पडतात म्हणून चावीसाठी मी जानवं घातलं होतं. पण राजा ढालेला ते खुपायचं. तो दरवेळेस साला तू ब्राह्मण आहेस असं बोलायचं. म्हटलं मी वागतो का ब्राह्मणासारखा? तुला का खुपतं? पण तू महार आहेस, तू दलित आहेस हे तू विसरू शकत नाहीस. मी ब्राह्मण आहे तुला वाटायचं कारणच काय? म्हटलं का तू तुझ्या न्यूनगंडातून बाहेर पडत नाही आहेस. बाबासाहेब हे त्या न्यूनगंडातून बाहेर पडले होते, लक्षात ठेवा. आणि अहंगंड ही न्यूनगंडाची सावली असते की ज्या वेळेला आपण कुठेतरी कमी आहोत असं वाटायला लागलं की आपण अधिक आहोत ते सांगायची गरज निर्माण होते. हे विचित्र गणित आहे, लक्षात घ्या. विचित्र गणित आहे हे. मगाशी त्यांनी फुले शाहू आंबेडकर, मी त्या चळवळीतून सगळ्या आलेला आहे, सगळ्या चळवळीतून. पर नक्षलवादी गटात पण काही काळ होतो. त्यामुळे चळवळ नावाचा जो काय प्रकार म्हणतात त्यात काय काय बोगस गोष्टी आहेत मला इत्तमभूत माहिती आहेत. ही ब्राह्मण विरोधी चळवळ म्हणजे काय आहे? फुले शाहू आंबेडकरांची ब्राह्मण विरोधी चळवळ नव्हती, ती ब्राह्मण्य विरुद्ध चळवळ होती. आणि ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मणातली दुर्गुण होते ते होते, त्याच्या विरुद्धची चळवळ. परवा आमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मोठे तावातावाने बोलले की राजा चुकलास हे म्हणायची हिंमत पाहिजे, फुले शाहू आंबेडकरांकडे ती होती असं बोलले ना. यांना फुले शाहू आंबेडकर कळलेत? शाहू महाराज तर स्वतःच राजा होते, ते कोणाला राजा चुकलास म्हणणार? म्हणजे यांनी शाहू वाचलाय? यांनी शाहू वाचलाय का? वाचला असं तर राजा चुकलास असं शाहू फुले आंबेडकर म्हणाले नसेल. फुलेंच्या काळात तर ब्रिटिशांचं राज्य होतं. ते कधी ब्रिटिशांना म्हणाले राजा तू चुकलास? त्यांची चळवळ ब्रिटिश विरोधी होती? नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ती ब्रिटिश सत्तेविरुद्ध होती का? नव्हती. सगळ्या सुधारकांच्या परिवर्तनाच्या चळवळी या कधी सत्तेविरुद्ध नसतात, त्या प्रस्थापिताविरुद्ध असतात. जे त्यांनी सांगितलं पुरोगामी आणि प्रतिगामी. पुरोगामी म्हणजे आणि प्रतिगामी म्हणजे काय? पुरोगामी म्हणजे जो पुढचा विचार करतो, पुढे जाण्याचा विचार करतो, तो पुरोगामी. आणि जो जैसे थेवादी आहे ते टिकवायला धडपडतो, तो प्रतिगामी. मग संविधान बचाव काय? संविधान बचाव काय? त्याच्यात दुरुस्ती नको, ते पुरोगामी. काय विनोद आहे बघा. संविधान बचाव सांगणारे कोण आहेत? आणि संविधान तरी काय माहिती आहे? ज्या संविधानाने या देशातली संसद निर्माण केली, लोकसभा निर्माण केली, ती लोकसभा चालू न देणार ते म्हणतात संविधान बचाव. लोकसभा बंद पाडणं म्हणजे संविधान. कोणापासून संविधानाला धोका आहे? ज्यांच्यापासून संविधानाला धोका आहे तेच म्हणतात संविधान बचाव. सुप्रीम कोर्ट, न्यायपालिका, काल असीमानंदांचा निकाल लागलाय. त्या निकालाविरुद्ध बोलणारे कुठच्या घटनेला मानत असतात? कुठलं संविधान मानत असतात? ते म्हणणार संविधान बचाव. कसा विनोद आहे बघा. आणि आपण ऐकत असतो. कारण मी मगाशी सुरुवात कुठून केली की आपण बघतो, दिसतं, बघतं
ते समजून घेतो का? ते समजून घेतो का? संविधान बचाव म्हणणाऱ्यांना कोणीतरी एक प्रश्न विचारला का की तू संविधानानुसार वागतोस काय ते दाखव ना. तू सुप्रीम कोर्टाचा निकाल मानत नाही, तू लोकसभा चालू देत नाहीस, लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला काम करू देत नाहीस, मग ते काय संविधानाबाहेरचं सरकार आहे? सांगा. किती विरोधाभास आहेत आपल्यासमोर बघा, आणि आपण निमूटपणे सहन करतो. आपण निमूटपणे सहन करतो. त्यामुळे आजचा आंबेडकरवाद, फुले शाहू आंबेडकर जे म्हटलं जातं, ही जपमाळ ओढली जाते. तो सत्यनारायणाचा भटजी येऊन बसतो ना, तो बडबडत असतो, मध्ये तुम्हाला पाणी द्या, पाणी सोडा, हात जोडा, आणि तो मध्ये मध्ये ती पानं पुढे सरकवत असतो, खाली बघतच नाही तो. त्याचं पाठ आहे ते बोलत जातो. घरातलं जे लहान मूल असतं ना, ज्याला अभ्यासाचा कंटाळा असतो, हा माझा घरातला अनुभव आहे. मी माझ्या मुलीचा जेव्हा अभ्यास घ्यायचो त्यावेळी बघायचो, पण ते आईच्या धाकापुरती धडा वडा 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 वाचायचे. मी एकदा तिला म्हटलं, वसूत थांब, आत्ता शेवटचं वाक्य काय होतं ते सांग. आणि ती शोधायला लागली, का ते वाचून वाचून अर्ध पाठच झालं होतं तिला. ती पुस्तक धरायची आणि बडा वडा 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 वाचायची, खाली तिची नजर नसायची, आणि त्यातलं काही तिच्या डोक्यात शिरायचं. हे जे चालतं तसे फुले शाहू आंबेडकर जपमाळ ओढायचे. फुले म्हणजे काय विचारलं तर माहिती नसतं, आंबेडकर म्हणजे काय माहिती नसतं. यातल्या किती लोकांना माहिती आहे की मनुस्मृती जी आंबेडकरांनी जाळली 14 तळ्याच्या सत्याग्रहात, ती जाळणारा सहस्त्रबुद्धे नावाचा ब्राह्मण होता, आंबेडकरांनी नाही जाळली. आंबेडकरांनी आपल्या चळवळीत 18 पगड जाती सामावून घेतल्या होत्या, आणि रिपब्लिकन पक्ष जो स्थापन व्हायचा होता, त्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांनी जे घेतले होते लोक, 4 लोक प्रमुख ठरवले होते आंबेडकरांनी. त्यात 2 ब्राह्मण होते, एक बनिया होता, आणि स्वतः बाबासाहेब हे दलित होते. बाबासाहेब अध्यक्ष, डॉक्टर राम मनोहर लोहिया हे त्याचे सेक्रेटरी होणार होते, मधु लिंबे हे जॉईंट सेक्रेटरी, आणि आचार्य अत्रे हे कार्यालयीन सचिव ठरलेलं होतं. किती लोकांना माहिती आहे बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष? दुर्दैवाने त्यांच्या हयातीत तो स्थापन झाला नाही, आणि पुढे स्थापन झाला तेव्हा जे त्यांचे अनुयायी होती त्यांना भीती होती ही बामणं काबीज करतील आपला पक्ष, म्हणून यांना बाजूला ठेवलं गेलं. आणि तो रिपब्लिकन बाबासाहेबांचा म्हणून नाचतात. यांना माहिती असतं काय ते? नाही माहिती. पानसरे पण माहीत नसतो. पानसरेंची हत्या झाल्यानंतर काय अमुक अमुक महान विचारवंत, मी मला जेव्हा मी लिहायचो झोडून लिहित होतो, मला अनेक संपादकांनी आणि फोन करून विचारलं, काय भाऊ यार तू पानसरे, मी पानसरेंविरुद्ध लिहित नाही आहे, बारकेने वाचा, मी तुमच्या भंपक लोकांविरुद्ध लिहितो आहे. की तुम्हाला आज कळला पानसरे एवढा महान आहे? मग पानसरे जेव्हा लिहित होते, बोलत होते, त्यांच्या किती भाषणांचे वार्तांकन झालं म्हटलं? पानसरेंची पुस्तकं आहेत, पण त्यांचे लेख कुठल्याही लोकसत्ता, महाराष्ट्रांश किंवा लोकमतने आणि छापले नाहीत सकाळने. का नाही छापले? मेल्यावर पानसरे महान झाले, मारले गेल्यावर. तर हा सगळा देखावा आपल्यासमोर उभा केला जातो. आम्ही सांगतो म्हणून तुमच्या माती. गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे, NCPचा जो काय तो हल्लाबोल चालू आहे त्याच्यावर चर्चा होती ABP माझावर, मला बोलवलं होतं. तटकरे होते, BJPचे महाजन होते, आणखीन एक पत्रकार भोसले म्हणून होते, आणि त्यांच्यावर झोड झाली. तुमचा कोणी दखलच घेतली नाही, किसान मोर्चाची केवढी दखल घेतली बघा, तुमच्याकडे कोणी बघतच नाही, असं तो प्रसन्न जोशी बोलला. आणि माझा टर्न आल्यावर म्हटलं कोणी बघितलं नाही? म्हटलं बघायचे ते बघतात, तुम्ही बघितलं नाही. किसान मोर्चाचे पाय फुटले का, त्यांच्या पायात चप्पल आहे का, ते कुठलं धान्य आणून शिजवत आहेत, हे कौतुकं तुम्ही सांगितली, पण म्हटलं NCPच्या हल्लाबोलचं तुम्हीच रिपोर्टिंग करणार नाही, आणि मग म्हणणार यांची कोणी दखल घेतली नाही. कशी गल्लत असते बघा. ते हे ऐकून तटकरे ते NCPचे अध्यक्ष खुश झाले. त्यांनी माझे त्या चॅनेलवरच आभार मानले. त्यांनी तिथेच सांगितलं की बाकी कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही चालेल, भाऊंना आमचं खरं वाटतंय तेवढंच आम्ही खुश आहोत. ही आजच्या चॅनेलची आणि वर्तमानपत्रांची अवस्था आहे.
ही यांची अवस्था आहे. पण तुम्हीच दाखवणार नाही आणि परत ते पुढे काय म्हणतात, सरकारने तुमची दखल घेतली नाही. म्हटलं आंदोलन किंवा एखादी चळवळ असतं त्याला काय म्हटलं, स्पर्धेत भाग घेतल्यासाठी सर्टिफिकेट आणि ट्रॉफी वाटतात का? सरकारने कशाला दखल घेतली पाहिजे यांची? ते आंदोलन करतायत त्यांचं, ते त्यांची पक्षबांधणी चालू आहे. म्हणजे यांना कळत पण नाही आपण काय बोलतोय आणि ते ठासून बोलत असतात. असाच एका कार्यक्रमामध्ये ते ललित मोदीवरून टी व्हीवर, म्हणून मी त्यानंतर टी व्हीवर जायचा बंद झालो. म्हणजे मला मेंदूला झिणझिणे आले, बेअक्कल लोक काय काय बोलत आहेत. तो ललित मोदी कसा फरारी आहे फरारी आहे. अरे म्हटलं कुणी सांगितलं तो फरारी आहे? मुंबईचा कमिशनर राकेश मारिया सांगतो की तो फरारी नाही आहे. तुम्ही फरारी कुठून शब्द काढला? तो त्यातला एक कोणतरी होता, वानखेडे नावाचा एक पत्रकार होता, तो म्हणतो भाऊ 4 वॉरंट आहेत त्याच्यावर. म्हटलं कुठल्या कोर्टाचे आहेत? मुंबईच्या किल्ला कोर्टाचे आहेत की दिल्लीच्या 30,000 पटियाला कोर्टाचे? कुठल्या? नाही नाही आहेत म्हणा. अरे आहेत म्हणजे कुठचे? तू सांग ना कोर्ट. म्हटलं ज्याच्यावर वॉरंट नाही तो फरारी कसा होईल? गंमत बघा, माझ्या बाजूलाच त्या स्टुडिओमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी व्हाईस चान्सलर बसले होते, जे नियोजन मंडळाचे सदस्य होते आणि नंतर खासदार होते, भालचंद्र मुणगेकर. तो तुरेतला मित्र आहे चळवळीच्या काळातला. त्या ब्रेकमध्ये त्याला म्हटलं तुला तरी अक्कल आहे की नाही? तू व्हाईस चान्सलर होतास, लॉ कॉलेज पण तुझ्या अंडर आलीत ना. म्हटलं ललित मोदीची केस फेमाची आहे, फेराची नाही आहे. फेमाची केस सिव्हिलमध्ये असते, सिव्हिलमध्ये वॉरंट निघत नाहीत, फेरामध्ये निघतात. हायला हो म्हणाला, लक्षातच आलं नाही. म्हटलं मगापासून चराट काय लावले तुम्ही? म्हणून मी तिथे एक नंतर कार्यक्रमात एक विधान केलं की मुणगेकर फार विद्वान आहेत आणि विद्वान आयुष्यात एकच चूक करतो, तो कधीच चुकतच नाही. आणि त्यामुळे दुरुस्त करायचं नसतंच, चुकत राहायचं. कारण चुकलो हे मान्य केलं की त्याला असं वाटतं की आपण SSCला नापास झालो, म्हणून तो चूक कबूल नाही करणार. चालू राहतं मूर्खपणा, पुढला पुढला पुढला. तसं ही जपमाळ होऊन बसलेली आहे की तेच घोटवून बोलत राहायचं. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ते चालणार नाही. तर मी एकदा असंच जाहीर कार्यक्रमात बोललो होतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कधी झाला? 1980पर्यंत तर आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ही भाषा कधी ऐकली नव्हती. अचानक तो कसा काय झाला? होता तर तो पूर्वीपासून असायला पाहिजे होता. तर मग जपमाळ ओढायची, कारण प्रतीकं लागतात. लक्षात ठेवा, समाज जो असतो त्या समाजाला प्रतीकं लागतात. तुमच्यावर प्रतीकं खूप परिणाम करत असतात. एखादी गोष्ट झुंडीचं एक मानसशास्त्र असतं, मॉब मेंटॅलिटी. त्या मॉब मेंटॅलिटीमध्ये तुम्हाला प्रतीकं द्यायला लागतात आणि झुंड जी असते ती विचार नाही करत, तिला प्रतीक लागतं. अमुक एक प्रतीक आहे, मग अफिसा हे एक प्रतीक बनवायचं, असिफा, उन्नाव हे एक प्रतीक बनवायचं. तो मोदींना एक मुस्लिम माणूस टोपी देतो, मोदी ती नको म्हणतात, एक प्रतीक बनवायचं. ही प्रतीकं काम करतात. ही जनावरं जी असतात, तुम्ही सर्कशीतली बघता, ती सर्कशीतलं तो वाघ, सिंह, हत्ती, ते त्या रिंग मास्टरसमोर का असतात? तर जेव्हा त्यांचं ट्रेनिंग चालू असतं तेव्हा त्याच्या हातातला चाबूक असतो, त्याला इलेक्ट्रिक वायर जोडलेली असते आणि तो चाबूक मारला की त्याला शॉक बसतो. तो एकदा तो शॉक बसतो हे कळायला लागलं की हळूहळू चाबूक आहे, चाबूक बसला म्हणजेच शॉक लागला, शॉक लागायची गरज राहत नाही. इतकं सहजगत्या होऊन जातं. हा मनाचा खेळ असतो. तुम्हाला ही प्रतीकं दाखवली की तुम्ही प्रतीकांच्या आहारी जाता. तेव्हा बाबासाहेब, फुले, शाहू महाराज ही प्रतीकं बनवली गेली, प्रतीकं बनवली गेली. आणि मग अशी गंमत होते. हे सगळं माझ्या डोक्यात कुठून आलं सांगतो. मी कुठच्याही राज्यशास्त्र शिकलेलं नाही प्राध्यापकांकडून. मी पत्रकारिता पण कॉलेजमध्ये जाऊन शिकलो नाही. मला सुप्रिया सोळेंचा एका लेखावर फोन आला होता. त्यांना हेडिंगच खटकलं होतं आणि ते खटकण्यासारखंच होतं. आपण दाखवायचे दात म्हणतो, माझ्या लेखाचं हेडिंग होतं दाखवायचे सोडे. तर त्यांचा फोन आला होता. तर त्यांच्याशी मी चांगला जवळजवळ 25 मिनटं फोनवर बोललो. तर त्यांना मी असा बेधडक प्रश्न विचारला की तुम्ही ते
सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या बैठका बोलवतात, त्यात म्हटलं केक खाता की फरसाण खाता. ते मला हा काय प्रश्न झाला. म्हटलं कारण दुसरं काही केल्याचं कळत नाही ना. तो म्हणून असं कसं म्हटलं 3 बैठका झाल्या, तुमचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार शेवटी मोदींनी ठरवला, असं कसं म्हणे. म्हटलं तो दलित उमेदवार पाहिजे, कोणी ठरवलं? मोदींनी ठरवलं ना. त्याच्या आधी तुम्ही गोपाळ गांधी बोलत होता, आणि जेव्हा ह्यांनी कोविंद ठरवला तेव्हा तुम्हाला सुशील कुमार आणि मीरा कुमार सुचले. त्याच्या आधी गोपाळ गांधी होता. बरं, तोही नंतरची गोष्ट. तुम्ही म्हटलं 3 बैठका घेऊन सगळ्या विरोधी पक्षांचा एक उमेदवार हे पण जाहीर करू शकला नाहीत. म्हणून विचारलं की फरसाण खाता की केक खाता, कारण बाकी काय चर्चाच होत नसणार, कारण त्यातून काही निर्णय होत नाही. नाही, आम्ही बसलो होतो. म्हटलं तोच तो प्रॉब्लेम आहे. तुम्ही कायम बसायचं ठरवता आणि बसून ठरवता पुढच्या वेळेला कधी बसायचं. उठून उभं राहायचं ठरवतच नाही. आता तुम्ही उभं राहणार नसाल तर मोदी हरणार कसे. म्हटलं मोदी उभे आहेत हो, तुम्ही उभे राहत नाही. आणि म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे वडील तर म्हटलं क्रिकेटचे BCCIचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अध्यक्ष झाले, म्हणून क्रिकेटमधली तुम्हाला टर्मिनॉलॉजी सांगतो की क्रिकेटचा सामना असो की 2020 असो, तो कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून नाही जिंकता येत, त्याच्यासाठी मैदानात जावं लागतं. काँग्रेसचा जो पराभव आहे तो तिथे झालेला आहे. त्यांनी राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, कुमार केतकर यांना आउटसोर्स करून टाकला आहे पक्ष. तुम्ही सांगा, इथे छाती ठोकपणे उभं राहून एखाद्याने मला सांगावं की काँग्रेसने 30 वर्षात संघटना बांधायचा प्रयत्न केला, दाखवा मला. नाही झालेलं, तुम्ही आउटसोर्स करून टाकले. म्हणून मी एक लेख तर लिहिला होता की काँग्रेसची अवस्था ही पाकिस्तानच्या सैन्यासारखी झाली आहे. त्यांनी जिहादींना सगळी लढाई आउटसोर्स केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानला लढाई नको आहे, कारण ते ऐतखाऊ झालेले आहेत. त्यांचे सगळे जनरल आहेत ते, त्यांना लढाईची इच्छा नाही, हिंमत नाही, तयारी नाही, प्रॅक्टिस नाही. पण त्यांच्या सुदैवाने आपलं सैन्य आता हल्ली व्यवस्थित डे टू डे प्रात्यक्षिकं चालू असतात. ती काँग्रेसची अवस्था झाली. आणि हे मला जेव्हा म्हणतात की हा मोदी भक्त आहे, मी आजच एक फेसबुकवर पोस्ट टाकली आहे मुद्दाम, ही घाटामध्ये अपघाती वळण असं ज्यांनी लिहिलं आहे त्याला मोदी भक्त म्हणणाऱ्यांचा प्रवास सुखाचा हो. कारण माझे लेख जर तुम्ही बारकाईने वाचलेत तर त्याच्यात मी मोदींना कसं हरवता येईल हे सांगतोय. आता तुम्ही त्याची तयारी करणार नसाल तर मी काय करू. ही सगळी पुरोगामी चळवळ आहे. मी त्या चळवळीतून आलो आहे. आणि मी जेव्हा जेव्हा हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की इथे बुद्धी गहाण टाकावी लागते. कोणीतरी एक ठरवणार आणि बाकीच्यांनी पोपटपंची करायची. म्हणजे मला तो प्रसंगही आठवतो. आशीर्वाद नावाचा एक सिनेमा आला होता हिंदीत, बरीच 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याच्यात तो अशोक कुमार एका गावातून भांडून बायकोबरोबर निघून आलेला असतो आणि मुंबईच्या कुठच्या तरी बगीच्यात एका बाकावर झोपलेला असतो. आणि त्याची छोटी मुलगी लाडकी असते आणि तिला तो सोडून आलेला आहे. आणि तो असा बसलो तर तो तिथे अचानक जाग येते त्याला. ते बाकावर झोपला असताना बघतो तर छोटी त्याच वयाची मुलगी आहे आणि तिच्या गळ्यात एक सोन्याचं चेन वगैरे असते. तर ती मुलगी त्याला बघून हसते, तोही तिच्याशी असतो. तो तिच्या नाव काय, तिला माझा आज वाढदिवस आहे, मला बाबांनी ही चेन दिली आहे. तो तिला जवळ घेऊन हे करतो. तर बाल्कनीतून त्या मुलीचा बाप बघत असतो. त्याला वाटतं हा कोणतरी भणंग आपल्या मुलीला पळवून नेईल वगैरे करून तो येतो आणि त्याला मारतात ते तिथे 4 लोक. तर बाहेर त्या गार्डनच्या असा एक भैया चणेबिणे विकणारा किंवा कोणतरी बसला आहे आणि जास्त्याने जाणारा एक माणूस सहज विचारतो, क्या हुआ. तो म्हणतो क्या मालूम, कुछ तो गडबड आहे, उसको पीट रहे. तो जाणारा माणूस जे बोलतो ना तो पुरोगामी आहे. तो जाणारा माणूस हे विचारतो आणि कळल्यावर म्हणतो ये सरकार नाही चलने वाली, असं म्हणून तो निघून जातो. हे जेव्हा त्या 72-73 साली बघितलं तेव्हा माझ्या अक्कल आली की हे काही खरं नाही. आणि आमची तेव्हाची घोषणा असायची, ये निकम्मी सरकार आहे, ये सरकार बदलणी आहे. ही घोषणा. पुढे काय, तू येणार आहेस का, तू चालवणार आहेस का. नाही.
मला सांगा, इथे तुम्ही बसलाय, तुम्ही ग्रामीण भागातले आहात. मी आज आलो आणि सांगितलं कुठं तरी, तुमची मुलगी आमच्या घरात द्या. तुम्ही मला म्हणाल ना मुलगा दाखव, नाही मुलगा सवडी नाही हो, त्याची काय काळजी करता तुम्ही? असं चालेल का? इकडे एक मोदी नावाचा नवरा उभा आहे, त्याला मुलगी द्यायची नसेल तर दुसरा दाखवावा लागेल ना. तो कधी दाखवणार? तो कधी दाखवणार? त्याच्याशिवाय रोज आम्ही लग्नाची तयारी केली आहे, बस्ता बांधायला बसलो आहे, सगळं बसलो आहे. नवरा कुठे आहे तो बघू, सवडीने हो, त्याची काय घाई आहे. 4 वर्ष गेली. अशा रीतीने जी चालते तिला पुरोगामी चळवळ म्हणतात. त्यांनाच माहीत नाही काय करतायत ते. हटाना है बस. अच्छा हटाना है तो आगे क्या करेंगे, वो बात की बात आहे. लोकांना असं चालत नाही. मला एक टाइम्स ऑफ इंडियाच्या गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियाचा पत्रकार आहे, त्याचा फोन आला होता. त्याची माझी ही उज्जत नेहमी चालते. त्याला मी एक उदाहरण दिलं. म्हटलं तू एक काम कर, माझ्याकडे आपण धारावी, गोवंडी वगैरे असे भाग आहेत ना झोपडपट्टीचे मोठ्या, तिथे जाऊ. संध्याकाळी ये म्हटलं, असं साधारण 6-7च्या सुमाराला. म्हणलं तुम्ही काय नाही, तिथे तुला 2019मध्ये मतदान कसं होणार ते दाखवतो मी तिथे. तो हैराण झाला. तिथे काय? म्हटलं येन तू. नाही पण ते जाऊन तिथे काय आहे ते सांग मला. म्हटलं तिथे संध्याकाळच्या सुमाराला गेलास ना, असे 10-12, 8-10 असे भणंग लोक बसलेले दिसतील. ते तुला बघितल्यावर कळतील हे गांजेकस आहेत, दारुडे आहेत, निकम्मे आहेत. आणि ते शाळा सुटते जेव्हा, तेव्हा ते 1ली 2रीचं 7-8 वर्षाचं मूल आपल्या आई वगैरे कोण आले की नाही असे आशाळभूतपणे बघत असतात. तसे ते लोकांची नजर भिरभिरत असते. ती कोणासाठी असते? कुठेतरी घरकाम कष्ट करून त्यांची बायको जे 4 पैसे आणते ना, त्यातून दारूला 5-10 रुपये पाहिजे म्हणून ते बघत असतात. म्हटलं तो म्हणा मग त्याने काय होणार? म्हटलं ती जी बाई आहे ना, तिला त्या नवऱ्याचा काही उपयोग नसतो, काहीही उपयोग नसतो. ती कष्ट करून संसार चालवते. हा दारू पिऊन येऊन तिला शिव्या घालतो, वेळ आली तर ती त्याच्या डोक्यात दगड पण घालते. पण त्या नवऱ्याला घराबाहेर काढत नाही. त्या नवऱ्याला ती घराबाहेर काढत नाही. म्हटलं आता तू महान विचारवंत आहेस, स्त्री स्वातंत्र्यवादी आहेस, जा आणि त्या बाईला पटव की हा निकम्मा नवरा काय उपायाचा, हाकून लाव त्याला. हाकलते का बघ. का नाही हाकलत म्हटलं ती? कारण तिचं लॉजिक सोपं असतं. हा दाखवायला, टिळा लावायला नवरा हा नसेल तर 4 गुंड घरात घुसून बलात्कार करतील. म्हटलं तिची जी अगतिकता आहे ना, त्या अगतिकतेला भारतीय मतदार म्हणतात. तो इतका हैराण झाला. तो म्हणाला यार भाऊ, माझ्याच घरात अशी एक बाई आहे, तुला तिची गोष्ट कुठून कळली? म्हटलं ही गोष्ट नाही, मी हे बघतो त्याच्यावरून ठरवलेलं. नाही म्हणून माझ्या घरात अशी बाई आहे आणि तू सांगितलं असतो अख्खा संवाद झालेला आहे. म्हटलं काय सांगतोस? म्हणून हो. म्हणजे ती बाई तमिळ आहे, तिला धड हिंदी येत नाही. ती बाई तमिळ आहे, तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला सोडलेली आहे आणि दुसरा नवरा कानडी आहे, त्याची पहिली बायको आहे. म्हणजे तिच्याशी हेच सगळा माझा संवाद झाला. ती म्हणाली असं नाही करून चालेल, 4 गुंड घरात घुसतील, आम्ही दोघी नवऱ्याला सांभाळतो. मोदी हा नवरा असतो या देशाचा. हे ज्यांना कळत नाही त्यांना मोदी बदलता येणार नाही. मोदी बदलता येणार नाही. तितका नेभळट नवरा पुढची आधीची 10 वर्ष चालवून घेतला आपण. तो का चालला सांगाल मला? तो का चालला? 2008च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत कसाबटोळी आली. 250 माणसं गोळ्या घालून मारली. 800-900 माणसं आयुष्यातून उठण्या इतकी जायबंदी झाली. किती महान कार्य केलं होतं काँग्रेसने, की त्यानंतर 6 महिन्यात त्याच मुंबई आणि ठाण्याने 10 पैकी 9 खासदार काँग्रेसचे निवडून दिले. का? अच्छे दिन आले होते? नाही, ते 5 वर्ष सरकार चालवून दाखवलं त्यांनी. ही अगतिकता असते, ही अगतिकता असते. त्या निवडून आल्यापासून मोदींचं पहिलं टार्गेट 5 वर्ष मी सरकार चालवीन हे आहे. काँग्रेस वगळता निवडणूक टू निवडणूक
या देशात दुसरा पंतप्रधान झालेला नाही, ना मोरारजी, ना वाजपेयी, ना चरणसिंग, ना व्ही पी सिंग, ना देवेगौडा. दाखवा मला 5 वर्ष सरकार चालवणारा पंतप्रधान आहे का? हा देश चालवणारा कोणतरी लागतो. ही ज्या देशाच्या नागरिकांची अगतिकता आहे त्यांना तुम्ही सांगणार पंतप्रधान नंतर ठरवू, आत्ता मतं द्या, मुलगी देऊन टाका. कोण देईल? हे असेसमेंट तुम्हाला जर करता आलं नाही तर तुम्ही मोदींना हरवू शकत नाही. पण मोदी हा दुय्यम भाग आहे. सामाजिक भाग काय आहे? तुमच्या आमच्या आयुष्यातला भाग काय आहे? तुम्ही विचार करा की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे काय कायदे आले, हे आले, त्यातून ब्राह्मणांची किती कोंडी केली गेली सांगा मला. किती कोंडी केली गेली? पुरोगामित्व या नावाखाली ब्राह्मणांना बहिष्कृत करण्यात आले, ब्राह्मणी शिवी बनवण्यात आली. त्यातून आज हा सोहळा तुम्ही लातूरसारख्या आडगावात भरवत आहे. बरोबर आहे? इथपर्यंत कुठून आलात? मी हे सगळं दलित मराठ्यांच्या संस्थांमध्ये पण जातो तेव्हा बोलतो. पण तुम्ही ब्राह्मणांच्या दुर्गुणाकडे बघता आणि ते आत्मसात करता. पण ब्राह्मणांचे चांगले गुण आहेत ते का टाळता? म्हटलं आंबेडकरांनी ब्राह्मणांचे चांगले गुण घेतले, दुर्गुण टाळले. मग मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं ह्या लोकांच्या मनात ब्राह्मण द्वेष नाही आहे, हे कल्पना काढून टाका. दे डोंट हेट ब्राह्मिन्स, ते वॉन्ट टू बी ए ब्राह्मीण. ही सगळी चळवळ जी आहे ती ब्राह्मण होण्यासाठी आहे. आपण ब्राह्मण नाहीत याचा न्यूनगंड या दृष्टीने पडतो. यातून बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले होते, यातून नामदेव ढसाळ बाहेर पडलेला होता. तो माझा मित्र, मी त्याला जवळून बघितलं आहे. पण जे तावातावाने ब्राह्मण विरोधी बोलतात त्यांचं दुखणं हे असतं की आपण ब्राह्मण नाही आहोत. कालची परवाची गोष्ट घ्या, कालची परवाची गोष्ट घ्या. तो मेवानीने काय केलं? मला आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भाजपवाल्यांना येऊ देणार नाही, असे आंबेडकर वागले होते. हा आंबेडकरवाद आहे. काळारामाचा मंदिराचा सत्याग्रह कशासाठी केला होता? दलितांना गाभाऱ्यात जाता यावं म्हणून. त्याला आडवे कोण आले? सनातनी. त्या सनातनींचा वारसा मेवानी चालवतोय आणि तो म्हणतो मी करतोय तो आंबेडकरवाद आहे. यापेक्षा आंबेडकरवादाची टिंगल काय असू शकते? यापेक्षा काय असते? एक गोष्ट सांगतो, बराच वेळ झाला आहे. मला गोष्टी सांगायला खूप आवडतात, पण आता विषय गंभीर असल्यामुळे सांगत. एका गावामध्ये उन्हाळ्याच्या काळात सुट्ट्या असतात, मुलं खेळत होती आणि आपल्या आपल्या विटी दांडू, कोण काय लगोऱ्या, काही काही खेळत होती. आणि हॅलो, अशा काय झालं? नाही येत आहे ऐकू ना ह्याच्या. अच्छा, तर ती मुलं खेळत होती, त्याच्यात एक टार्गेट पोर होतं. तो काय खोड्याबिड्या करत होता. अचानक तिथे एक मांजराचं पिल्लू आलं त्या मुलांमध्ये. तो मला सगळ्यांनी घेर करा रे, कोणाचा नेम चांगला आहे बघू. ह्या पळत्या मांजराला दगड मारायचं, कोणाचा लागतो बघू. आता चारी बाजून ते मांजराचं पिल्लू बिचारं जीव वाचवायला पळतंय, पण कुठे गेलं तरी कुठल्या बाजून तरी कोणाचा तरी दगड अंगावर येत होता. किती आटापेटा केला आणि एक कुठेतरी वर्मी लागून ते मांजर मेलं. ते मेल्यानंतर पोरं घाबरले, आता करायचं काय? मग पळाली पोरं. आता अजून सूर्य मावळला नाही आणि पोरं घरी का म्हणून गावातले सगळे पालक अस्वस्थ झाले. असं काय झालं आज? पोरं इतकी लवकर का आलेत? मग हळूहळू कोणीतरी बातमी काढली. मग 1-2 पोरांनी घरी सांगितलं. ते पालक एकमेकांना भेटले, म्हणजे पोरांनी गडबड केली, चला मांजराचं पिल्लू मारले, ह्याचं होईल काय? पाप असतं का? मांजर मेलं तर काय होतं? तर म्हणे असं करू, आपण शास्त्री बुवांकडे जाऊ. सगळा गाव अंधार पडता पडता शास्त्री बुवांच्या अंगणात आला आणि शास्त्री बुवांना म्हणाला, वा असं असं झालं आहे, पोरांकडून ही चूक झालेली आहे. शास्त्री बुवांनी चेहरा गंभीर केला
म्हणजे गंभीर केला म्हणजे राजदीप सरदेसाईचा चेहरा आठवा की तुम्हाला तो गंभीर चेहरा लक्षात येईल. गंभीर म्हणाल चेहरा भयंकर घडले म्हणा. शास्त्री म्हणाले भयंकर घडले. हो साधी गोष्ट आहे. मांजर म्हणजे व्याघ्र वंश आहे तो, आणि वाघीण हे जे साक्षात भवानी मातेचं वाहन आहे. भवानी मातेचा देवीचा कोप होणार. तू म्हणून काय होईल, काय आजारनी वाटतील ते होऊ शकतो म्हणाल. देवीचा कोप काय सोपा असतो का. तुम्ही एकाने धाडस करून एका म्हातारीने विचारलं, पण शास्त्री बुवा त्याच्यावर काहीतरी प्रायश्चित्त आणि उपाय असेल ना. तो म्हणे बघावा लागेल, मला पोथ्या पुराणं शोधून काढावं लागेल, सकाळी या सगळे. रात्री शास्त्री बुवा पोथ्या पुराणं घेऊन बसले, समयी पेटवून त्याने अभ्यास केला. सकाळी शास्त्री बुवांचं परत उठून सगळं अन्निक उरकेपर्यंत अख्खा गाव परत अंगणात जमा झाला होता. आणि आपलं सगळं उरकून शास्त्री बुवा बाहेर आले. सगळा गाव असा शांत ऐकत होता. म्हणाले मी रात्री सगळा शास्त्रार्थ काढलेला आहे आणि हे भयंकर झालेलं आहे, ह्याचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. तो विचारलं प्रायश्चित्त म्हणजे काय. मला होम हवन वगैरे करावं लागेल, शांती करावी लागेल, आणि मग सोन्याचं बांधूर बनवून ब्राह्मणाला दान करावं लागेल. सगळ्या गावाने सुस्कारा सोडला. इतके ती म्हातारी कालची म्हणाली शास्त्री भाऊ पण हे सगळं करायचं कोणी. मला ज्याचा दगड लागला त्याच्या बापाने आणि मुलाने करावं लागेल. अख्ख्या गावाने सुस्कारा सोडला. शास्त्री म्हणाले काय झालं. नाही आम्हाला आता चिंता नाही. ती म्हातारी म्हणाली का नाही, तुमच्या चिंतेचाच दगड लागला होता. शास्त्री भाऊ खवळले. मला गाढवानं हे काल संध्याकाळी नाही सांगायचं, माझी रात्र जागवलीत आणि आत्ता सांगते. अरे आमच्या चिंतेचा दगड लागला तर तोही ब्राह्मणांना मोक्ष मिळाला मांजराला. ते एन्काउंटर UPAच्या काळात झाला तर पाप असतो, NDAच्या काळात झालं की प्रायश्चित्त घ्यावं. तेव्हा ही सगळी चळवळ शास्त्री बुवा होण्यासाठी आहे. आम्ही सांगतो ना भिडे गुरुजीला अटक करा, बरोबर आहे ना. आम्ही सांगतो. भिडे गुरुजी तिथे होते का, काय संबंध येतो. आम्ही सांगतोय अटक करा. आणि मालेगाव प्रकरणात अटक केली तर कोणा विचारून अटक केली. हेच पुरोगामी बोलणार, लक्षात घ्या. हेच पुरोगामी बोलणार. हा सगळा दुटप्पीपणा लोकांना माहिती नसतं. मग त्या लोकांना बोलायचं की आंबेडकरांसाठी आहे की ते बिचारे बाहेर पडतात, त्यांनाही माहीत नसतं. तर आंबेडकर हे प्रतीक होतं. आंबेडकरांचा अपमान. आंबेडकर विचार आहे, ते प्रतीक नाही आहे. तो विचाराची विटंबना कोण करतोय, मेवानी करतोय. प्रकाश आंबेडकर उठणार आणि म्हणतात मी आता बाळासाहेब ठाकरे झालो, मी मुंबई बंद करू शकतो. मी त्याला बाबासाहेब नाही व्हायचं आहे, त्याला बाळासाहेब व्हायचं आहे. आणि तो वारसा सांगणार आंबेडकरांचा. कशी विरोधाभास आहे बघा. आणि आपण हे सहजगत्या स्वीकारतो. कारण आपण काय समोर शब्द आले, तुम्ही वाचता का बघा. मला सगळे विचारतात की हे सालं तुलाच कसं वाकडं सापडतं. म्हटलं मी पिंडाला शिवणारा कावळा आहे. कारण ह्या मूर्खाने चुकीचंच लिहिलं, इथून मी वाचायला सुरुवात करतो. म्हणून मग यांना अग्रलेखच्या अग्रलेख मागे घ्यावे लागतात ना. जगाच्या इतिहासात केवढे विक्रम असतात. लोकसत्तेच्या एका अग्रलेखाची सुरुवात होती, ती अशी होती की विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. काय सुंदर वाक्य ना, असं इथे लिहावं असं वाटेल. हां, शाळेत सुविचार म्हणून लिहावं. हे वाक्य वाचणाऱ्यांनी कधीतरी त्याचा गंभीरपणे विचार केला आहे की काय म्हणतोय. विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नसतं. शस्त्र म्हणजे एका समोर असेल ते, अस्त्र म्हणजे भेदक असतं, अधिक लोकांना मारणारं. बरोबर आहे. तर मला सांगा, विचारांची लढाई कोण करू शकतो. माणूस करतो. हत्तीने काहीतरी एक नव्या अणुबॉम्बचा शोध लावला, ऐकले तुम्ही कधी. चिमणीने काहीतरी हत्यार शोधून काढलं, उपकरण नाही, ते निसर्गाने दिले तसे जगतात. माणूस ही एक प्रजाती अशी आहे की जिच्याकडे विचार करण्याची कुवत आहे. तिला स्वतःच्या बचावासाठी विचार आणि विवेक दिलेला आहे. आणि विवेक जो असतो तो तुम्हाला चांगलं वाईट परिणाम याचा विचार करायला लावतो.
त्यातून विचार येतो. पण विचाराची जेव्हा विचारसरणी येते, त्या विचारसरणीला बांधून घेतलं की त्या चाकोरीत पहिला बळी विवेकाचा पडतो. आणि हा मूर्ख माणूस लिहितोय की विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. मग तिकडे आयसिसचं काय चालू आहे? आयसिसवर तो असद बॉम्ब टाकतो, आयसिसवाले असदवर बॉम्ब टाकतात, रशियावाले तिकडे बॉम्ब टाकतात, तुर्कस्तान इकडे बॉम्ब टाकतात. ती कसली लढाई आहे? विचारांची आहे. तुमचे माझे विचार पटत नाहीत, त्यातून लढाई होते. आणि त्यासाठी विचारातून निर्माण झालेलं शस्त्र हे अधिकाधिक भेदक करून अस्त्र बनवलं जातं. दोन हत्ती आहे त्यांनी लढतात, त्याच्यात शस्त्र पण नसतं आणि अस्त्र पण नसतं. दोन सिंह, दोन रेडे एकमेकाशी अस्त्राने आणि शस्त्राने लढत नाहीत. ही लढाई शस्त्राची आणि अस्त्राची माणसाकडून होते, कारण माणूस विचार करू शकतो. आणि हे वाचून आपण का छान लिहिलं आहे, पण तुम्हालाही कळलेलं नसं, लिहिणाऱ्यालाही कळलेलं नाही. फारच छान वर. मी त्या साताऱ्याच्या गावी जातो, तिथे आमचा एक माझ्या मित्राचा गडी आहे दादा गायकवाड. तर त्याचा फोन लावला की ते ओम भूम भू असं ऐकायचो मी. एक दिवस त्याला विचारलं, पण दादा हे काय वाचतं रे? नाही देवाचं नाव आहे. म्हणलं पण काय आहे? नाही नाही देवाचं नाव आहे, ऐकलं की बरं वाटतं म्हणून. त्यापेक्षा फुले शाहू आंबेडकर काही नाही. हे बोलणाऱ्यांना त्यातलं काही माहीत नाही, त्यांनी त्यातलं काही वाचलेलं नसतं. म्हणजे आज शाहू महाराज असते तर ते यांच्या विरुद्ध उभे राहिले असते. शाहू महाराजांचं नाशिकमधलं मराठा वसतिगृह जे त्यांनी निर्माण केलं, तिथलं भाषण वाचा. त्याच्यात त्यांनी ज्यांच्यावर टीका केले ते त्या काळातले बुद्धिमंत आणि पत्रकार आहेत. त्यांनी ब्राह्मणावर टीका केलेली नाही. आणि त्यांनी माझं अर्धवट तोडून जे त्याच्यावर कॉमेंट करतात त्याच्यावर टीका केलेली आहे. एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध टीका केली आहे. आणि म्हणून मी जेव्हा आमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बोलले राजा चुकला, त्याच्यावर टी व्हीवर चर्चा होती. मग आमचे काही मित्र आहेत, चारुदत्त आफळे किंवा शेवडे, मी जात नाही म्हणून ते मला विचारतात की भाऊ आज याच्यावर आहे काय करू सांगा. मी त्यांना 2-3 मुद्दे देत होते, धुमाकूळ घालतात. त्यांना मी सांगितलेलं आहे त्यांची चर्चा उधळून लावणं हेच मुख्य काम आहे. 1-2 वाक्य अशी टाकायची की त्यांना मूळ विषयच आठवला नाही पाहिजे. म्हणून मी त्याला सांगितलं सोपं आहे म्हटलं, राजा चुकला हे सांगायला काय मोठं लागतं. राजा चुकला म्हणण्यासाठी एक शेंडी असली पाहिजे. तो म्हणाला शेंडी म्हणजे ब्राह्मणाला ना भाऊ. म्हटलं म्हणून तर सांगतोय, एक शेंडी असावी लागते, बाकी काय असावं लागत नाही. म्हटलं तो धनानंद नावाचा जो राजा होता तो मस्तवाल झाला. तो राजा चुकतोयस हे सांगायला गेलेल्या माणसाला शेंडी होती, त्याचं नाव चाणक्य. आणि तो म्हणाला तू जर शहाण्यासारखं वागणार नसेल तर तुझी सत्ता उलथून पाडायसाठी मला काम करावं लागेल. आणि आज गाठ शेंडीची सोडतो, ज्या दिवशी तुझी सत्ता उद्ध्वस्त करीन त्या दिवशी शेंडीला गाठ मारीन. हे म्हणायची हिंमत त्याच्याकडून कुठून आली? शेंडीतून आली. कळतंय तुम्हाला शेंडीचं महत्त्व? तुम्हाला शेवडे म्हणाले भाऊ हे सुस्त कुठून तुम्हाला? म्हटलं ह्या सगळ्या बोधकथा असतात. मला पुराणकथा बोधकथा खूप आवडतात. का त्याच्यातून जे तुम्हाला सांगितलेलं असतं तो बोध घ्यायचा असतो. एखाद्या खेड्यामध्ये एक कोणतरी 2 शिवीगाळ करतात, त्या शिव्यांमध्ये जाऊ नका, त्यातला आशय बघा. ग्रामीण भागातली अडाणी माणसं ही मोजक्या शब्दात बोलतात, पण किती मी सांगतो ना, मी तिथे राहतो तिथे एका म्हातारीने मला एकदा सहज विचारलं, हो तुम्ही एवढे पत्रकार आहात तर शहाणा आणि अडाण्यातला फरक सांगा म्हणाले. मी म्हटलं 4 पुस्तकं वाचून कोण शहाणा होत नाही म्हणून मी तिला उडवलं. ती 3 दिवस माझ्या मागे होती. शेवटी म्हटलं बाई तू सांग मला शहाणा अडाणी. ते म्हणजे काय, एक माणूस नागडा चालला आहे आणि समोरच्याने विचारलं की नागडा का चालला आहेस? तो म्हणेल तुझी पॅन्ट कुठे आहे ती दाखव आधी असं म्हणेल, पण आपली चड्डी शोधणार नाही. तो विद्वान असतो म्हणेल. आणि तुम्ही चड्डी घातलेली आहे आणि तरी समोरच्याने म्हटलं चड्डी कुठे गेली, तो चाचपून बघेल तो अडाणी असतो. पण आपण नागडे नाहीत याच्यावर विश्वास असलेला विद्वान नागडा पण जाऊ शकतो, कारण त्याचा स्वतःच्या बुद्धीवर फार विश्वास असतो, वस्तुस्थितीवर नसतो. माझ्या घरी तिथे काम करणारी
बाई आहे, घरकाम करते, येऊन जेवण बिवण शिजवून देते, मी एकटा असतो म्हणून, कपडे धुते, भांडी घासते. तर होळी होती, त्याच्या आदल्या दिवशी मी तिथून निघणार होतो. ते मला सगळं येता जाता तिची गंमत करतो, फिरकी घेत असतो. ती बोलत नाही फारशी, पण बोलते तेव्हा असे बोचकारे काढणारं बोलते ना की झालं आपलं बुद्धिविद्येत काही उपयोगाची नाही असं वाटतं. ते मला सहज तिला टिंगल करून गमतीशीर विचारलं, गंमत म्हणून, की मला आता सण बिण काही कळत नाहीत खरं. मला वाटलं त्याच दिवशी होळी आहे आणि मी लवकर जाणार तर आपल्याला संध्याकाळी पुरणपोळी वगैरे शेजारून कुठून मिळणार नाही, हे दुःख होतं माझं. आणि मला पोळीची आमटी फार आवडते. पोळी हॉटेलात मिळते पण कटाची आमटी मिळत नाही, ती मला फार आवडते. म्हणून मी आपलं तिला टोचणारं बोललो की काय होळी आहे, आज पोळी बिळी केली की नाही. ती वळली अशी माझ्याकडे आणि म्हणाली होळी उद्या आहे. बस झालं. मग ती कचरा काढत होती, ती कोपऱ्यापर्यंत गेली आणि म्हणाली तुम्ही एवढे शिकलेले, एवढे लिहिता आणि साधे सण कधी असतात माहीत नाही, लोक वाचतात कशाला हो तुमचं. बस पुढे काही नाही. एका मिनटात अब्रू काढली हो माझी. पण तिच्यावर मी चिडलो नाही. तिच्या म्हणण्यात एक अर्थ आहे. ती मला काय सांगत होती हे 2-3 दिवसांनी माझ्या डोक्यात आलं. की ती सांगत होती या देशातले 99% लोक ज्याला नॉलेज म्हणतात, ज्ञान म्हणतात, त्याच्यात तर तू पुरता अडाणी आहेस. सण कधी असतात ते त्या 99% लोकांना माहिती असतात ज्यांना तुम्ही अडाणी समजता. आणि गंमत अशी असते की तो अडाणी कसा विचार करतो हे ज्यांना माहिती नाही ते त्याच्या मतांचे हिशोब मांडतात. ते त्यांच्या मतांचे हिशोब मांडतात. आणि मग तुम्ही जेव्हा विचार करायला लागता तेव्हा तुमच्या हळूहळू तुम्ही विचार करायचे बंद करता. तुम्ही नकळत कोणाच्या तरी विचार स्वीकारलेले असतात. मला अनेक जण म्हणतील मी बेधडक असं कसं बोलतो, ब्राह्मण असण्याची लाज नाही. मी कालच परवा पोस्ट टाकली होती की लाज वाटायचा आता कंटाळा आला, मी निर्लज्ज आहे. उठसूट प्रत्येक गोष्टीत मला लाज वाटायचं काहीच कारण नाही. कोणतरी शेण खाईल, मी का लाजू हो. म्हटलं आयसिसने शेकडो मुलींवर बलात्कार केले, जावेद अख्तरला लाज वाटली, शाहरुख खानला लाज वाटली मुस्लिम असण्याची, तर मला हिंदू म्हणून का लाज वाटावी. कोणीतरी गेलं त्याला पकडा, फाशी द्या, काम संपलं. मी नाही लाजणार. हे माझ्यात न्यूनगंड निर्माण करायचा असतो. ब्राह्मण म्हटल्यावर आपल्याला ब्राह्मणपणा लपवायचा असतो. आणि तुमच्यासाठी मी सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो संघातले आणि भाजपातले अनेक जण असे आहेत की ते आधीच अंग चोरून असतात ब्राह्मण असले सांगायला. मी एकदा त्या चॅनेलवर तो आमचा मुंबईचा आमदार आहे भातखळकर, ते तिथे आम्ही प्रताप आसबे, प्रसन्ना आणि आम्ही बोलत होतो. त्याला सांगितलं काय बोलता भाऊ असं, तो प्रसन्न म्हणून. म्हटलं हा भातखळकर ब्राह्मण आहे, त्याच्याशी विचार. तो म्हणाला हो खरं आहे भाऊ सांगतात ते. म्हटलं हे अंग आधी चोरून बसलेले आहेत. म्हटलं आहे तो आहे ब्राह्मण, काय गुन्हा आहे. मी त्या आईबापांच्या पोटी जन्म घेतला असेल तर तो माझा गुन्हा आहे का. नो. आणि मग जर तुम्ही जातीवर बोलला तर तुम्ही जातीयवादी आहेत, मी नाही. हे ठामपणे बोलता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, बोलता आलं पाहिजे. कारण जिहादची कन्सेप्ट तुम्हाला माहिती नाही आहे. ब्रिगेडियर मलिक नावाच्या निवृत्त पाकिस्तानी सेनाधिकाऱ्याने आधुनिक जिहादचं हे मांडलेलं आहे आणि त्याच्यात एक परिच्छेद आहे, तो वाचनीय आहे. मी ब्लॉगवर माझ्या अनेकदा तो टाकतो मुद्दाम, की तो म्हणतो शस्त्रांनी जिहाद लढता येत नाही आणि शस्त्राने जिहाद जिंकता पण येत नाही. जिहादी लढाई अशी आहे की आपल्या धर्मनिष्ठा, आपली अस्मिता अधिकाधिक घट्ट करणे आणि आपल्या शत्रूची धर्मनिष्ठा आणि अस्मिता ढासळून टाकणे, याच्यावर ही लढाई जिंकता येते. तेव्हा तुम्ही ब्राह्मण असण्याची जर लाज वाटली तर तुम्ही लढूसुद्धा शकणार नाही. कारण लढताना काहीतरी डिफेंड करावं लागतं, कशाच्या तरी संरक्षणाला उतरता तुम्ही, तर तुम्ही लढू शकता. त्या कसाबला माहिती नव्हतं. तुम्ही कसाबकडे एका दृष्टीने बघता, पण तुम्ही ओंबळेकडे कुठच्या दृष्टीने बघता. कसाब आणि ओंबळेत फरक काय लक्षात घ्या. हातात बंदुका असलेले लपून छपून नेम धरत होते. तुकाराम ओंबळेच्या हातात बंदूक आणि पिस्तूल नव्हतं, लाठी होती. पण त्या क्षणी त्याला वाटलं की या देशाचे आबरू माझ्यावर अवलंबून आहे.
त्यांनी जाऊन त्या कसाबला मिठी मारली, सगळ्या पोटात गोळ्या घेतल्या. ती जी निष्ठा आहे, तोही मरायला पुढे आला, कसाब तिकडून मरायला आला. ती लढाई असते. तेव्हा तुमच्या मनात तर किंचितही न्यूनगंड असेल, कोणी तुम्हाला असं बोललं तर ठामपणे हो मला ब्राह्मण आहे आणि त्याची मला अजिबात लाज नाही एवढं सांगायला सुरुवात केलीत तर ही जयंती करायची गरज नाही. ती बारमाही जयंती असते, ती बारमाही जयंती असते. ब्राह्मण हा आपल्या गुणांनी सर्वाई होतो आणि त्याला होत्या येत नसेल तर तो पण फुले शाहू आंबेडकर चळवळीतला होतो. सतत व्हिक्टिमूड घ्यायचं, माझा बळी घेतला आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे, असं जे बोलतात ते लढू शकत नसतात, ते लढू शकत नसतात. मोदी जेव्हा म्हणतात की 70 वर्षात काही झालं नाही, त्याचा अर्थ समजून घ्या. सुरुवातीला मी गोष्ट सांगितली गमतीची. 70 वर्षात प्रगती किती झाली आणि काँग्रेसने केली हे सांगणार आहेत त्यांना एकच प्रश्न विचारायचा, जर तुम्ही 70 वर्षात प्रगती केली होती तर मग उरलेल्या जाती आम्हाला मागास जाहीर करा, मागास जाहीर करा का म्हणतात? उरलेल्या जाती ज्या प्रगत मानल्या गेल्या 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी, ती प्रत्येक जात उठते आणि म्हणते आम्हाला मागास जाहीर करा. हे प्रगतीचं लक्षण आहे? हे कसं काय प्रगतीचं लक्षण? जर 70 वर्षात प्रगती झाली असती आणि उलटं टोक मोदी आहे. सगळे पक्ष म्हणतात आम्ही भीक घालतो, आम्ही भीक घालतो, सगळे वाडगा घेऊन धावत सुटलेले आहेत. मोदी उलटा आहे, तो काहीच फुकट द्यायला तयार नाही. उलट तो म्हणाला की तुमची कुवत आहे तर गॅसची सबसिडी सोडा. 1,60,00,000 कुटुंबांनी सबसिडी सोडली, त्यांना त्याने अभिमानी बोलवलं. भिकाऱ्यांपासून स्वतःला प्रगत घोषित करायला लावलं. तो मोदी आहे. तेव्हा आपल्याला हे बोलता आलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला आईवरूनच शिविका असते हो, अगदी वेश्येचा मुलगा असला तरी त्याला त्याची आई पवित्र असते, म्हणून शिवी बापावरून नसते, आईवरून असते. अभिमानाची जी गोष्ट आहे, तुमचा अभिमान खच्ची करून टाकला की तुम्ही लढायला उभेच राहू शकत नाही. तर हे पहिलं सोडून द्या. मी असा असलो तरी ब्राह्मण म्हणून मी जात पाळत नाही. जात पाळत नाही म्हणजे का, पण अभिमान आहे मला. मी कुठली जात पाळतो? माझी मुंज झालेली नाही, काय नाही. पण मला जर समोरून कोण ब्राह्मण म्हणून टोचून बोलणार असेल तर मी ब्राह्मण आहे आणि ठामपणे ब्राह्मण आहे, सगळ्या गुणा दुर्गुणांसकट, कशाची लाज नाही. हे ठामपणे बोलता आलं पाहिजे. जे चुकले ते चुकले, मी मान्य करतो, चूक मान्य करतो. पण त्यानंतर गेल्या 70 वर्षात ब्राह्मणांनी ज्या संस्था उभ्या केल्या, मी हा फरक मुद्दाम समजावतो इतर जातींना. ब्राह्मण सहाय्यक संघ असेल, ब्राह्मण कुठचा संघ असेल, ब्राह्मण सेवा मंडळ असेल, काढा शोधून त्यांनी आपल्यातल्या गरीब होतकरू घरातल्या मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या, पण नालायकांना नाही दिल्या. कारण हा एक गुणवान तयार झाला तो पुढच्या 4 पिढीतल्या 4 लोकांना आणखीन मोठं करील. हा ब्राह्मण असला पाहिजे. आणि मी त्यांना सांगतो, असा ब्राह्मण व्हायचा प्रयत्न करा. भिक्षुक ब्राह्मण होऊ नका. तुम्हाला जो अधिकार पाहिजे तो आंबेडकरांना नको होता. तो अधिकार संपवण्याची चळवळ म्हणजे जाती अंताची चळवळ आहे. जाती निरपेक्षतेची चळवळ जी आहे ती आपल्यातल्या गुणांना मोठं करण्याची आहे. आणि प्रतिकूल परिस्थिती नेहमी तुमच्यातले चांगले गुण बाहेर काढते. धीरूभाई अंबानी असं म्हणायचे की देअर इज अपॉर्च्युनिटी इन एव्हरी डिफिकल्टी. आज जेव्हा तुम्ही हे सगळं करताना बघताय तेव्हा मागे 4 पिढ्या जाऊन बघा. माझी आई तर शाळेत जाऊ शकली नव्हती, तिची नात अमेरिकेत गेली, IAS झाली. हे कुठून झाले? आनंदीबाई जोशी देशातली पहिली डॉक्टर आहे ना. जात धर्माला लाथ मारणारा तिचाच नवरा पहिला होता. एक दिवस गेला, बाप्तिस्मा घेतला आणि संध्याकाळी येऊन परत संध्या पण केली. धर्माची सगळ्यात मोठी टिंगल उडवणारा माणूस ब्राह्मण आहे, गोपाळराव जोशी. ते आम्हाला जातीनिरपेक्षता शिकवू नका, हे ठामपणे बोलता आलं पाहिजे.
हे ठामपणे बोलता आलं पाहिजे. ब्राह्मणांनी सुरू केलेल्या संस्थांमध्ये कोण कोण, आणि आंबेडकर तसे होते लक्षात घ्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी निर्माण केली. त्यात प्राध्यापक कोण घेतले? रेगे, काणेकर, दंडवते. कारण माझ्या पोरांना चांगलं शिकवणारे शिक्षक पाहिजेत. आंबेडकर का नाही जातीचे लोक शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून घेतले? पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये 9 पैकी 4 सवर्ण कमिटीत लागतात. हे काय बाबासाहेब वेडे होते? हां, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपण चुकीच्या ब्राह्मणाचा आग्रह धरता कामा नये. जे चूक आहे चूक आहे. आणि म्हणून मी माझ्याकडे जे असे व्हिक्टिम म्हणून घेऊन ब्राह्मण येतात त्यांना सांगतो, सॉरी, तू ब्राह्मण नाहीस. ब्राह्मण बुद्धिमान असतो आणि आपल्या कर्तृत्वावर मोठा होतो. त्याला फक्त संधी लागते, संधी लागते. तर या बाजूने जर आपण उभे राहू शकलो, त्या दिशेने काम करू शकलो, पहिली गोष्ट त्यासाठी त्या दिशेने विचार करायला पाहिजे. विचार करता आला पाहिजे. आपल्या मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे की आपण जे आहोत ते त्याची लाज नाही वाटतं कामा. जातीची असो, आपल्या कर्तृत्वाची असो, त्याची लाज वाटतं कामा नये. माझ्याकडे म्हणजे जयंतराव साळगावकर एकदा बोलता बोलता त्यांना कधीतरी कळलं. तो म्हणाले, अरे तुम्ही सारस्वत आणि तुम्ही असे वागता का? म्हटलं, सारस्वतांना शिंग असतात का? सारस्वत ब्राह्मण किंवा ब्राह्मण जे आहेत ते बुद्धिमान असले पाहिजेत आणि त्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. आणि ती नाही करता आली तर तो ब्राह्मण आहे मी मानत नाही. जेव्हा आपण तो ब्राह्मण व्हायचा प्रयत्न करू तेव्हा मग जयंतीचा सोहळा जग साजरा करेल, जग साजरा करेल. आणि आपण त्या दिशेने जर काम करू शकलो तर मला वाटतं असे सोहळे जे आहेत त्याचा उपयोग होईल. त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आपण जेव्हा संघटना करतो त्यांच्यासमोर आपल्याला दृष्टिकोन ठेवता आला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे चुकीच्या गोष्टी सोडा आणि आपल्या सद्गुणांचा अभिमान निर्माण करा. तो करण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते केले तर मला वाटतं अशा सोहळ्यांचा उपयोग होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. मी ब्राह्मण आहे हे बोलायला शिका आणि त्याची लाज बाळगण्याची गरजच नाही आहे असं आपण सांगितलं. दिसणं आणि बघणं यातला फरक सांगत खरोखरच एक जळजळीत अंजनच जणू तुम्ही आम्हा लातूरकरांच्या डोळ्यात घातलं. आणि चुकीच्या गोष्टी सोडा आणि ब्राह्मण असल्याचा अभिमान बाळगा हे सांगितलं. खरोखरच आपल्या ओघवत्या शैलीनं आज लातूरकर रसिक श्रोत्यांचे कान आपण तृप्त केलेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद भाऊ.